नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या फोंडा साईटवर चाललोय आणि ही साईट आमच्या कायम लक्षात राहणार आहे, कारण आतापर्यंत आपण एवढी साईटची कामं केली तर त्यामध्ये सर्वात लेट होणारी ही आपली पहिली साईट असा. जवळपास आपल्या आतापर्यंत जास्तीत जास्त 2 ते 3 महिने साईट्स लेट झाली आहेत पावसामुळे किंवा इतर कारणामुळे. पण या साईटवर आपल्या 5 महिन्यात फक्त चौथऱ्याचाच बांधकाम फक्त झाला. तर याच्या मागची कारणं काय आहेत आणि आमच्याकडून कोणती चूक वगैरे झाली आहे तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून तुमका देणार असो, जेणेकरून तुम्ही देखील घर बांधकाम करताना ती चूक करू नये. आमका जो अनुभव येलो त्या अनुभवातून आम्ही अपग्रेड करणारच असो. पुढच्या वेळी अशा ठिकाणी अशा लोकेशनला साईट घेताना याचा आम्ही विचार नक्की करतलो. तर ह्यो देखील आमच्यासाठी एक चांगला अनुभव असा. तर या साईटवरची जी कारणं असतात लेट होची तर त्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. सोबत काम कसा चालला आपला ता देखील आपण तुमका सांगणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत आपण कोकणातील घर बांधकाम ही एक प्लेलिस्ट बनवलेली असा, ज्यामध्ये आपण आपल्या माऊली डेव्हलपर्सच्या मार्फत जी कामं करतो त्याची सर्वांची माहिती आपण त्या प्लेलिस्टमध्ये दिलेली असा. तर ती देखील प्लेलिस्ट नक्की चेक करा. सिंधुदुर्गात घर बांधकामसाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आता आपण असो फोंडा ते कनेडी रोडला. तर या कनेडी रोडवर आपला काम या ठिकाणी सुरू असं. फोंड्यापासून जवळपास हार्डली 3 ते 4 किलोमीटर अंतर असतात आणि यो सह्याद्रीच्या पायथ्याचा पट्टो असा, त्यामुळे या ठिकाणी पाऊस खूपच पडता. अगदी आपल्या देवगड कणकवलीमध्ये वगैरे नाही पडलो तर या ठिकाणी डोंगर रांगांमुळे इकडे यात ज्या पायथ्याची गावं असतात तिकडे पाऊस खूप पडता आणि या साईट लेट होचा कारण एक पावसाचा पण असा आणि त्यामुळे देखील आपण खूप लेट झालो. तर चला आता आपण इकडे साईटवर जाऊया. आपण आता येलो आपल्या फोंडा साईटवर आणि ह्या काम आपण साधारण मे मध्ये चालू केलेला होता. म्हणजे मार्चपासून सर्व या कामांची प्रोसेस चालू होती. इस्टिमेट, त्याच्यानंतर प्लॅनिंग वगैरे, ॲग्रीमेंट. तर अक्षय तृतीय एक मुहूर्त करूचो होतो या कामाचं, पण काही कारणामुळे आपल्या एक अक्षय तृतीयेच्या नंतर एक साधारण मे मध्ये मुहूर्त आपण केलो आणि मुहूर्ताकच या ठिकाणी पूर्ण पाऊस चालू झालो. तर माझं वर्गमित्र असा, तर त्याच्या रेफरन्सने आपला काम मिळाला. त्याचे मामा असत आणि त्यानंतर त्यांनी आपल्या यूट्यूबला व्हिडिओ पण बघितल्याने आणि प्लस आपल्या दाभोळे देवगड साईटवर देखील व्हिजिट केला आणि तिकडचं काम बघितल्याने आणि त्यानंतर मग या ठिकाणी ह्या काम आपल्या डन झाला. तर इकडे महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पाऊस. तर या ठिकाणी आपल्या जागा खूपच म्हणजे मटेरियल वगैरे आपण आरामात स्टॉक करू शकतो, कारण ही संपूर्ण जी जागा तर ही मालकांचीच असा आणि या समोरच्या प्लॉटमध्ये देखील आपल्या जागा होती मटेरियल स्टॉक करूसाठी. पण ज्यावेळी आपण या ठिकाणी मटेरियलचे ट्रिप चालू केले तर त्यावेळेस पाऊस चालू झालो आणि नंतर ह्यो रस्तो आपलो पूर्ण ब्लॉक झालो. म्हणजे अगदी आता आपण जी गाडी लावलेली असा होता त्याच्या अलीकडेच या ठिकाणी सर्व मटेरियल उतरत होता. पण तिकडे जर आपण गाडीन मटेरियल उतरलं तर ह्या संपूर्ण घरांचा रस्तो ब्लॉक होत होतो. त्यामुळे आपल्या मटेरियलला खूप त्रास झाला आणि एवढ्या लांबून ट्रान्सपोर्ट पण शक्य नाही, कारण या ठिकाणी संपूर्ण पाणी होतं आणि एवढी दलदल होती या ठिकाणी म्हणजे पाय संपूर्ण आपले खाली जायचे. त्याच्यामुळे तेवढं मटेरियल ट्रान्सपोर्ट पण आपलं शक्य नव्हतं. तर ही गोष्ट अशी असल्यामुळे आपला मटेरियल देखील आपण तरी पण तिकडे उतरून या ठिकाणी काही डंपर फसलेले काही वेळा तर ते देखील आपण JCB वगैरे बाहेर काढून मटेरियल या स्टॉक करून ठेवला आपण आणि इकडे चौथऱ्याचं काम चालू केलं. तर चौथऱ्याच्या वेळी देखील आपल्या या ठिकाणी 4 फूट आपण खोल चौथरं खोदलो आणि त्याच वेळी आपल्या या ठिकाणी पाणी लागलं. तर त्यामुळे पंप वगैरे लावून या ठिकाणी आपण संपूर्णतः पाणी काढून सोलिंग PCC त्याच्यानंतर वरचा बांधकाम आपण केलं आणि मग नंतर आता ही साईटने जी आपली खणलेली माती होती, आता या ठिकाणी रान वाढला तर त्या ठिकाणी संपूर्ण खणलेली माती होती तर ती माती आपण यामध्ये टाकली. पण त्यावेळी देखील आपली चूक अशी झाली की ह्या पण इकडे जागा असल्यामुळे आजूबाजून पूर्ण फिराक जागा होती, म्हणून आपण डिसिजन घेतलो की या ठिकाणी JCB लावून आपण हे चौथरं पूर्ण माती आणि याच्यामध्ये जे दगड होते तर त्याने आपण भरायचा. तर तो निर्णय आमच्या पूर्ण अंगाशी येलो, कारण या ठिकाणी आता ही माती बघितलं असं सॉफ्ट मुरुम असा आणि अशी दलदलीची माती आहे. याच्यामध्ये जर पाणी पडलं तर पूर्ण आपल्या भात लावणीचं चिखल त्या प्रकारची या ठिकाणी असं चिखल होतं आणि आपल्याला चालणं पण शक्य होत नाही. तर पहिलो JCB आपलो या ठिकाणी फसलो. तर इथून आपण भराव चालू केलेलो आणि ह्यो भराव करताना म्हणजे चिखलाची माती असल्यामुळे या ठिकाणी JCBचा बकेट लागला आणि ही आपली जी लाईन होती तर त्या लाईनला आपलो क्रॅक गेलो. त्यानंतर संपूर्ण आपल्या ह्या चौथऱ्याचं काम होल्डवर ठेवायचा लागला.
कारण इथून चालणं देखील शक्य नव्हतं. अगदी डोपराच्या वर या ठिकाणी चिखल असायचो आणि माणसांका काम करू देखील जमायचं नाही. त्यामुळे जवळपास जूनपासून आपलं काम सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी होल्डवर ठेवलेला. नंतर या ठिकाणी माती जरा सेट झाल्यानंतर मग आपण ह्या पुन्हा ह्यो चौथरा आपण तोडलो. जे आपले क्रॅक गेलेले होते चौथऱ्या JCBच्या बकेटमुळे, तर ह्या आपण व्यवस्थित करून मग त्याच्यानंतर या ठिकाणी प्लीन बीम केलो. तर असा या आपला काम सप्टेंबरपर्यंत आपण प्लीन बीम आणि त्याच्यानंतर हे व्हरांड्याचे कॉलम असतात इथपर्यंत आपण सप्टेंबरमध्ये काम केला. त्यानंतर आपल्या या ठिकाणी भरावासाठी माती तर अवेलेबल होती, पण आपल्याला इथे माती टाकूची नव्हती, कारण माती ही खूप चिखलाची आहे आणि तसे डायरेक्ट सर्व माती टाकून पण उपयोग नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलो की चौथरो ह्यो मजबूत होसाठी या ठिकाणी बोल्डर टाकायचे. पण यामध्ये देखील प्रॉब्लेम आपलो असो की आपली बोल्डरची गाडी रस्त्याच्या तिथे खाली येतच नव्हती. तर जी आपली गाडी लावलेली आहे त्याच्या अलीकडेच त्या ठिकाणी टायर ते संपूर्ण बसाक लागले. त्यामुळे एवढ्या लांब इकडे ट्रान्सपोर्ट करणं खूप कॉस्टली होत होता, बजेटच्या बाहेर जात होता. त्यामुळे आपण तो देखील डिसिजन होतो तो देखील आपण पेंडिंगवर ठेवलो आणि पाऊस जाऊची वाट बघितली. तर पाऊस देखील यावेळी आत्ता नोव्हेंबरच्या साधारण एक 4-5 तारखेपर्यंत पाऊस होतो. त्यामुळे आत्तापर्यंत आपला काम या संपूर्ण पेंडिंग राहिलेला होता. तर त्यानंतर देखील आपण पाऊस गेल्यानंतर एकदा ट्रायल बघितली की जंपर येतात की नाही. तर त्याच्यासाठीची पहिली ट्रिप आपली जी आपल्या कारच्या बाजूक ट्रिप टाकलेली आहे दगडाची, तर याच ठिकाणी आपल्या उतरूची लागली, कारण इथून देखील नोव्हेंबरमध्ये डंपर येत नव्हते. त्याच्यामुळे ते 2 ट्रिप आपले तिकडे आपल्या उतरूचे लागले. पुन्हा 10 दिवस आपल्या वेट करूचा लागला आणि आता त्याच्यानंतर एक 15-1 दिवस जरा चांगला मस्त ऊन पडला. मग त्याच्यानंतर ही सर्व जमीन सुकल्यानंतर आपले जे बोल्डरचे ट्रिप असतात ते आपण इथपर्यंत आणले आणि आता बोल्डर पसरून झाल्यानंतर या ठिकाणी आता चिऱ्याचा देखील आपण स्टॉक करून ठेवतो हळूहळू. तर ही आता आपण बोल्डर पसरवलेली असा खाली या ठिकाणी थोडी माती आणि बोल्डर मिक्स आहे. या मातीचं खूप रिक्स असल्यामुळे आम्ही देखील आता हे चौथरो भराव झाल्यानंतर एवढ्यात आता याच्यावर PCC करणार नाही हो, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडून कॉम्पॅक्शन वगैरे करूचा असा का माती किती खाली बसता तर आपल्याला चेक करून मगच ह्याचा PCC करूचा. तोपर्यंत आपण आता या ठिकाणी जे आपले चौथऱ्याचे जे आपले 7 फूट लिंटरपर्यंतचं बांधकाम तर आपण करून घेणार असो आणि तोपर्यंत या ठिकाणी किती ही लेवल आपली बसतात ते आपण चेक करून मग त्याच्यानंतर या ठिकाणी लिंटलच्या आधी आपण PCC करून घेतलो. कारण जर आपण लिंटलच्या वेळी जर PCC केला लिंटलच्या नंतर तर जे आपले लिंटलसाठी जे सपोर्ट असतले बाथरूम स्लॅबचे जे सपोर्ट असतले तर ते ह्या पूर्ण मातीतच राहतले. ते आपण नंतर काढताना त्याच्यामध्ये होल राहतले. तर त्याच्यासाठी आपण आता पहिल्यांदा संपूर्ण बांधकाम करून घेणार, ते का पाणी मारणार व्यवस्थित. पाणी मारल्यानंतर यामध्ये देखील आपण तोपर्यंत पाणी सोडणार आहोत. ह्याची लेवल किती बसतात ती बघतलो, मग धुमस वगैरे या ठिकाणी मारून कॉम्पॅक्शन करून मग PCC करणार आहोत. तर त्यासाठी आता आपलं जे 7 फुटापर्यंत बांधकाम तर ह्यो दगड आपल्याकडे इलेलो असा तर ह्यो आपण देवगडवरून मागवलो दगड, कारण या मालकांची स्पेशल रिक्वायरमेंट होती की त्यांना या ठिकाणी कणकवलीचं दगड नको होतो. तर त्याच्यासाठी आपण जो देवगडचा आपलं कडक दगड येता लिंगडाळच्या खाणीतलो तो आपण या ठिकाणी मागवलेलो असा. तर 2 ट्रिप आपले तिकडे असत, 1 ट्रिप इकडे असत. त्यासोबत आता PCC साठीची जी खडी देखील लिहिलेली आहे वाळू तर आपण पहिल्यांदा स्टॉक करून ठेवलेली होती. तर ही वाळू आपल्या साधारण लिंटलपर्यंत तरी आरामात पुरतली. स्लॅबच्या वेळी या ठिकाणी आपल्या ही वाळू आणूची लागत. तर अशी एकंदर या साईटची सध्याची परिस्थिती आहे. तर ही साईट आमच्या कायम लक्षात राहणारा. फोंडा साईडच्या लेआउटचं जर प्लॅनचं जर आपण पूर्ण हे बघितलं तर या ठिकाणी असा वरांडो आणि त्या ठिकाणी आपले 2 RCC कॉलम असतात, कारण हे आपल्याला 10 फूट उंचीपर्यंत वरांडो घ्यायचो. रेग्युलर आपण 7 फूट उंचीपर्यंत घेतो, पण यांच्या डिझाईनप्रमाणे यांका 10 फूट उंचीवर हवा वरांडो आणि वरती आपलं एक स्लोपिंग स्लॅब असा. त्यानंतर इकडे आपली जी ईशान्य बाजू आहे त्या ठिकाणी आपली देवखोली असा. त्यानंतर ह्यो संपूर्ण हॉल असा. हॉलच्या नंतर ह्या ठिकाणी जे आपली आग्नेय कॉर्नर आहे तर या आग्नेय कॉर्नरला या ठिकाणी किचन असा. किचन नंतर ह्यो एक पॅसेज आहे या ठिकाणी जिकडे आपले वॉश बेसिन वगैरे असणारच. त्यानंतर ह्या ठिकाणी एक कॉमन टॉयलेट बाथरूम असा. त्याच्यानंतर एक स्पेशल टॉयलेट हा कॉमन आणि त्यानंतर त्यासाठी जो असा मास्टर बेडरूमचं टॉयलेट आणि ह्यो असा मास्टर बेडरूम. तर ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम असा आणि किचन आणि हॉल. त्यानंतर इकडे एक पॅसेज असा. तर या ठिकाणी आपण जिना टोपी आपली असतली आणि इकडून एक आपली एक्झिट बाहेर जाणारा.
भायरच्या सायडीक ह्यो जो पोर्शन आपलो जो एल शेपमध्ये, तर इकडे त्यांना पडवी करूची असा, तर त्याच्यासाठीचे आपण सांदमुडीचे दगड आधीच ठेवलेले असत. तर ज्यावेळी या कन्स्ट्रक्शन आपला वरती येत, तर आता बरोबर नंतर आपण ही माती आतमध्ये घेऊन इकडे चर खणून या ठिकाणी पडवीचा काम करतलो. पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी झालेली असं, तर नळाचं पाणी येतं, तर ते टाकी वगैरे तिकडे बसवलेली असं, पंप वगैरे सर्व. तर तिकडून आपण या ठिकाणी सर्व पाणी वापरतो. तर साधारण ह्याचो ग्राउंड फ्लोअरचं एरिया 900 स्क्वेअर फीट असा. आणि त्यानंतर जर आपण फर्स्ट फ्लोअरला जर बघितलं तर हॉलची ओपन टेरेस असा, किचनची देखील ओपन टेरेस असा. ह्यो एक पॅसेज आहे तो ओपनमध्ये जाता. फक्त आपलं एक बॅक साईडचं टॉयलेट बाथरूम, त्यानंतर जो आपलं बेडरूम असा मास्टर बेडरूम, आणि त्यानंतर इकडे जिनो. तर हे 3 पोर्शन असत, साधारण एक 350 स्क्वेअर फीटचे असत. तर ह्यो पोर्शन आपलं वरती फर्स्ट फ्लोअरवर राहणारा. बाकी ह्यो संपूर्ण भाग ह्यो भाग ओपन टेरेस राहणारा. सोबत या ठिकाणी डिझाईनचा रेलिंग देखील येतला. आणि देवखोलीच्या पोर्शनला आपल्या पॅरापेट वॉलला देखील एक स्लोपिंगमध्ये डिझाईन करूची असा. तर असा संपूर्ण या फोंडा साईडचा स्ट्रक्चर आहे. तर आता बघूया, नोव्हेंबरमध्ये आपला काम स्टार्ट झाला. याची ॲक्च्युली डेट होती आपली साधारण म्हणजे नोव्हेंबरमध्येच आपल्या नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये आपल्या ह्या काम कंप्लीट करून द्यायचा होता. पण अजून नोव्हेंबरमध्येच आपण 4थ्या लेवलला असावं. तर आता थोडंसं आपल्या स्पीडअप पकडून ही कामं ते आता पूर्ण करूची असत. याच्या स्ट्रक्चरच्या आपल्या फाउंडेशनमध्ये आपल्याला भरपूर वेळ गेलो. एकमेव कारण या ठिकाणी पाऊस. मटेरियल स्टॉकसाठी जागा असताना देखील फक्त आपला मटेरियल या ठिकाणी येत नव्हता, गाडी सगळे बसत होते, त्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी काहीही काम करूक मिळालं नाही. सोबत आमची चुकी एक झाली की आपण भरावासाठी JCB वापरलो. त्यामुळे जो आपलं मुवमेंट करण्याचो बाजूने मुवमेंट करण्याचा जो संपूर्ण एरिया होतो त्या ठिकाणी संपूर्ण दलदल झाली. अगदी ह्या पोर्शनमधून पण आपल्या चलाक जमत नव्हता. अगदी आपण ढोपरभर खाली जात होतो. त्याच्यामुळे काहीच काम या ठिकाणी आपला पॉसिबल झाला नाही. तरी पण देखील आपण 4था बांधकाम केलेला होता. तर सप्टेंबरमध्ये गणपतीच्या आधी आपण प्लेन बीम घालून घेतलो, कॉलम उभे करून घेतले, आणि त्यानंतर फिलिंगसाठी आपण वेट करून ठेवलो. मग ज्यावेळी आता पाऊस गेलो तेव्हा इकडून बोल्डरची ट्रिप टाकून आपण या ठिकाणी सर्व फिलिंग करून आता साईट आपले मुवमेंटमध्ये चाललेली असा. तर बघूया, आता कंप्लीशन पिरियड आपण साधारण मार्चचं दिलेलो असा. शक्यतो टार्गेट मार्चपर्यंत त्याच्या आधीच कंप्लीट करायची साईट. पण ज्या G+1 घर असल्यामुळे या ठिकाणी आपले 2 महिने वेस्ट जाणार. ते म्हणजे पहिलं म्हणजे ग्राउंड फ्लोअरचं स्लॅब आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरचं स्लॅब. जर या ठिकाणी फक्त फक्त ग्राउंड फ्लोअर आणि वर जिनोटोपी असली असती तर आपल्या आरामात 3 ते 4 महिन्यामध्ये झाला असता. पण या ठिकाणी आपले 20 ते 25 दिवस ग्राउंड फ्लोअरच्या स्लॅबसाठी जाणारच, आणि वरचं परत जो आपलं बेडरूम आणि जिनाटोपीचं स्लॅब आहे बाथरूमचं त्याच्यासाठी देखील आपले 20 ते 25 दिवस या ठिकाणी जातले. तर त्यामुळे अजून 1-1.5 महिना लेट होऊ शकता, कारण G+1 स्ट्रक्चर असल्यामुळे. तर आता बघूया कसा प्लॅन आपलं चालतं. तो मग आपला प्लॅन करूचो एक लागणार आहे की आपलं स्लॅब फर्स्ट कास्ट झाल्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनी आपल्याला लगेच वरचं बांधकाम चालू करूचं लागतं. सोबत अल्टरनेट काही जी ग्रॅनाईट किंवा जी प्लास्टरची कामं ती देखील सुरू करूची लागतली. पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहेत की त्या मॅचिंग वगैरे पण होण्याचे चान्सेस नसतात, मॅचिंग वगैरे पण होत नाही. त्याच्यामुळे आपण शक्यतो 1 टाईममध्ये प्लास्टर वगैरे करतो. तर आता सर्व प्लॅन करून आपल्याला आता ह्या काम करूचा. थोडंफार अजून 1 ते 1.5 महिने या ठिकाणी लेट होऊ शकता. तर बघूया, शक्यतो गौंड्यांची टीम किंवा सेंटरिंगच्या टीमने जर आपल्याला साथ दिल्यान स्ट्रक्चर उभा करू तर प्लास्टर आणि नंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर एकासाठी आपल्याला 3 महिने आपल्या खूप होतात. फक्त या स्ट्रक्चर आणि सेंटरिंग हे जर आपले परफेक्ट दिवस जर मॅच झाले, म्हणजे बांधकाम झाल्यानंतर जर लगेच सेंटरिंगवालं येलो, सेंटरिंगवाल्याचं काम झाल्यानंतर बांधकामवालं येलो, तर मग ह्या जे आपले एक 15 ते 20 दिवस फुकट जातात तर ते फुकट जाणार नाही. तर आता टार्गेट करा की मार्च एंडपर्यंत पूर्ण करायचा. बघूया कसा होता. आता या साईटवर आपण दगड जो मागवलेलो असा तर तो आपलं लिंगडाळच्या खणीचं असा दगड. आता या दगडाची साईज थोडीशी चेंज झालेली असा. तर 14 इंच साईज सेम आहे. त्याच्यानंतर 9 इंच जी आपली रुंदी असा ती पण सेम आहे. फक्त जी जाडी असा 8 इंच तर ती 7 इंच केल्याने तो फक्त एक फरक पडलेलो असा. बाकी वाळू तर आपल्या आचरावरूनच येतात खाडीची, आणि नंतर इकडे खडी असत, ती इकडे शिवडाव साईडला वगैरे क्रशर असत, तिकडून आपली खडी येतात. आणि हे दगड असत आपले पावसात, म्हणजे साधारण आपण जूनमध्ये दगड टाकलेले होते. तर ती साईज आपले बघितलं तर ही जी जाडी आहे
ती 8 इंचाची असा, बाकी जी 9 इंच आपली रुंदी असा ती सेम आहे. त्याच्यानंतर जी लांबी आहे 14 इंच तर ती सेम आहे. तर आता या ठिकाणी फक्त हे जे 2 ट्रिप त्या मटेरियलला आपल्याला फक्त शिफ्टिंग करू प्रॉब्लेम होणार आहे. बाकी आता जे काम चालणार त्याच्यासाठीचे दगड आपण जवळ उतरून घेतले, त्यामुळे गवंड्यांका जा ट्रॅव्हलिंग आता कमी पडतला, त्याच्यामुळे थोडासा आपला स्पीड वगैरे आपण गेन करू शकतो. होंडा साईटवर आम्ही काय चूक केली, पहिला म्हणजे तर आम्ही टार्गेट केलेला की मेच्या साधारण आपला 10 ते 12 तारखेक मुहूर्त झालो. त्यानंतर जूनच्या 7 तारीखपर्यंत तरी आपल्याकडे पाऊस पडत नाही. मध्येच जर सर इली तर एखाद वेळेस 1-2 दिवस वळीव पाऊस पडता, पण त्यांना एवढं इफेक्ट पडत नाही. पण या ठिकाणी आपण जो पिरियड मटेरियल स्टॉकसाठी ठेवलेलो होतो साधारण जूनच्या 6-7 तारीखपर्यंत, तर तो आपलं पूर्ण पिरियड पावसान वेस्ट घालवल्या. पावसाच्या वेळी 10-11 तारखे गेलो आणि तिथून जो कंटिन्युअस चालू झाला तो आता नोव्हेंबरपर्यंत होतो. त्यामुळे जे आपलं मटेरियल स्टॉक होणार होता, म्हणजे जे आपल्या बांधकामासाठी लागणारे दगड, त्यानंतर खडी वाळू देखील आपण आणून ठेवलेली होती. दगड जरी आपल्याला मिळाले असते 1-2-2.5 हजार दगड, तर आपला काम देखील या ठिकाणी स्लॅब पर्यंत तरी आरामात पोहोचला असता. तर ती एक आपली चूक झाली, की चूक म्हणण्यापेक्षा आपला निर्णय चुकलो आणि पावसान अनएक्सपेक्टेड एंट्री मारल्यामुळे आपलं पूर्ण प्लॅनिंग सगळा फेल गेला. त्यानंतर एक महत्त्वाचं डिसिजन म्हणजे की आजूबाजूची जी जमीन होती, तर ज्यावेळी आपण जेसीबीन चौथरा खोदाई केली त्यावेळी आपल्याला एवढं काय प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे टायर वगैरे काय बसत नव्हते खाली, जेसीबी आरामात मुवमेंट करत होतो. पण त्यानंतर आपला चौथरा बांधकाम झाल्यानंतर जेव्हा पाऊस वगैरे अजून पडलो, सुरुवात झाली पावसाक, त्याच्यानंतर आम्ही तो जेसीबीन चौथर भरचा निर्णय होतो तर तो आमच्या एक अंगाशी इलो. कारण त्यावेळी तर पाऊस पडल्यामुळे जमीन एवढी दलदलीची झालेली होती की जेसीबी संपूर्ण फसायचो, ते का काम करूकच मिळायचा नाही. तर ह्याच कारणामुळे त्या ठिकाणी आपलो भराव देखील करूचो पेंडिंग राहिलो. आणि त्यामध्येच एक भर म्हणून जेसीबी वाल्यान आपली बकेटने भिंत तोडल्यान. कारण त्याका पण जो ज्या ठिकाणी कामासाठी उभं राहा तिथून पण ज्यावेळी बकेट भरायचो तर त्यावेळी ती एका साईडला झुकायची, तर तो अंदाज ते काही इलो नाही आणि त्यामुळे ती अचानक एका साईडला मशीन झुकल्यामुळे बकेट होता आता वॉलला लागला. आणि जेसीबी मध्ये एवढी ताकद असते की आरामात एखादी वॉल वगैरे तो क्रॅक तरी पाडतो, आणि त्यातच एका क्रॅक गेलो आणि आतमध्ये भरलेल्या मातीच्या प्रेशरमुळे त्या ठिकाणी तो क्रॅक अजून वाढत गेलो. तर ता एक आपला डबल काम पडला. अशा एकंदर कंडिशन मध्ये आपण त्या काम केलं. त्याच्यातनं आम्ही काय सुधारणा करणार आहोत की शक्यतो जे आता मटेरियल स्टॉक असतो तो आपण मार्च-एप्रिल पासूनच करूक सुरुवात करतलो जर आपल्या पावसात काम चालू करूचं असतात तर. कारण मार्च-एप्रिल-मे या दरम्यान आपल्या एक मटेरियल हवा त्यावेळी मिळत नाही, कारण सर्वच ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं सुरू असतात. त्यामुळे आपल्या एक ट्रिप आता मिळाली, 2 ट्रिप आता मिळाले तर 1-2-3 दिवसांनी अजून 1-2 ट्रिप येतात. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम असतात, सगळेजण बिझी असतात मटेरियलवाले. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे जमीन, तर ते प्लॉट लेवल वगैरे आपण शक्यतो चौथराचा बांधकाम आता पावसाच्या आधीच करूचा आपण आता निर्णय घेताना, की समजा मेच्या एंडिंग पर्यंत जरी आपलं चौथर उभं राहिलो तरी मटेरियल जर आपण साईडने स्टॉक करून ठेवला तर पावसात आरामात आपण प्लीनच्या वरचा काम करू शकतो. एका जास्त काय आपला प्रॉब्लेम येत नाही. आणि पुढच्या वेळी देखील आपल्या जेसीबीन काम करताना हो देखील आम्ही विचार करतो, पावसात जेसीबी लावताना मॅन्युअल मध्ये आपले पैसे एक्स्ट्रा गेले असते पण काम तरी तसंच झालं असता थोडा लेट, पण त्या पण शक्य नव्हता. कारण मातीच एवढी चिखलाची होती की त्या घमेला भरून खोऱ्यान भरून उचलून टाकूचा म्हणजे खूप हैराण झाली असती लोकांनी. चार्ज पण भरपूर म्हणजे जवळपास 5 ते 6 पट एक्स्ट्रा आपली मजुरी गेली असते, नाही तेवढी शक्य नाही आपल्या. कारण ज्या इस्टिमेट रेटला आपला काम ठरलेला असतं त्याच्यापेक्षा बाहेर तर आपण जाऊ शकत नाही. तर हे संपूर्ण आमचे निर्णय काही चुकले, पावसानं आपल्याला पूर्ण दगो दिला अचानकपणे अनएक्सपेक्टेड एंट्री मारून. त्यामुळे काही आपले निर्णय चुकले आणि त्याच्यामुळे हे आपली साईट 5 महिने लेट झाली आहे. तर याच्या पुढच्या ह्याच्यात ते आपण करेक्शन करतलो आणि आतापासून कंटिन्युअस काम करूचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीची लेबर टीम सर्व मटेरियल अरेंजमेंट करणं सध्या सुरू आहे.